नमस्कार, मी सागर निकवाडे. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज आढावा घेणार आहोत शहादा तळोदा मतदारसंघाचा. मतदारांचा नेमका कौल कोणत्या बाजूने. मी सध्या तळोदा शहरात आहे आणि इथल्या नागरिकांशी आपण संवाद देणार. दादा, काय वाटतं, निवडणुका चालू आहेत, महायुती वर्सेस महाआघाडी, काय वाटतं तुम्हाला? दोघांमध्ये टफ फाईट तर राहणार आहे, पण आपले मत राजेश पाटील आहे. काय मुख्यमंत्री कसा असावा वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री विकासावाला असावा, सगळ्यांकडे लक्ष देणारा असावा आणि बाकी यांची चिंता पण समजून घेणारा असावा. व्यापारी म्हणून काय वाटतं तुम्हाला? व्यापारी म्हणून तर पार्टी कुठली पण असावी, पण बाकी यांचं आता म्हणणं असं आहे की सत्ता कधी चेंज झाली तर भाव कुठली पण सत्तावर घेऊन जाणार. म्हणजे का आता भाजीपालाच्या भाव तर कुठच्या सत्तावर निर्भर नाहीये. आता पावसाळा व असा उन्हाळा हिवाळा सगळीकडे चालणार आहे. आपण आपला पक्ष पाहून मतदान करा आणि विकासाच्या बस. तर नक्कीच. अजून काही ताई, काय सांगाल? आपण निवडणुका चालू आहेत, एक महिला म्हणून कसं बघता? दुसरीकडे बघू. दादा, निवडणुका चालू आहेत, काय म्हणाल? महायुती वर्सेस महाविकास आघाडी आहे, तर काय म्हणतो, कोणाचा कौल असणार आहे? महायुतीकडे आमचा कौल असणार सध्या, कारण की त्यांनी महिलांसाठी चांगले राबवले आपलं योजना वगैरे सगळ्या, आणि एस टी मध्ये हाफ तिकीट केलंय. आणि मी सरकार आल्यावर मी त्यांना एक सांगू इच्छितो की जी महागाई वाढली आहे तर जी महागाई आहे त्याच्या सगळ्या भाव स्थिर करावा अशी मी सरकारला विनंती करेल. काय वाटतं मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे? मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे सर्वात चांगले मुख्यमंत्री असतील. अजून काही महिला आपल्या सोबत. मावशी, काय सांगा, निवडणूक चालू आहे, कोणी मतदान करावं तुम्ही? आम्ही पुण्य मतदान करणार. का बरं? आपले पावते भाजपचे काय चांगलं करा, नाही तर बस आपलं काही एवढं काहीच चालतंय. मुख्यमंत्री कोण पाहिजे? मोदी साहेब या. हे तर पंतप्रधान आहेत देश ना. आता आपले काही समजत भावते आम्हाला, मग आमले ते आम्हाला समजत नाही ना. अजून काही नागरिक आहेत. दादा, काय सांगाल? निवडणुका चालू आहे सध्या, महायुती महाविकास आघाडीचे सध्या रस्सीकेस सुरू आहे, काय मतदान कसं करणार आपण? आता समजा महागाईमध्ये आता समजा आम्ही सांगू नाही शकतो, कारण की समोरचे दुकानवाले आहे त्यांचं मनापासून ते त्यांचा भाव असतो. ग्राहकाला काय आहे, आता नाही बी असेल तरी घ्यावं लागतं. महागाई म्हणजे इतकी वाढलेली आहे की स्वतःहून खाऊ शकत नाही, दुसऱ्याला पण खाऊ देऊ शकत नाही, असं परिस्थिती झालेली आहे. महायुती का महाविकास आघाडी, काय वाटतं? आता समजा जो पक्ष चांगला असेल, चांगला काम करत असेल, त्यांनाच आम्ही मत देऊ असं आमचं मत आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे बघतात? आता मुख्यमंत्री म्हणून बघणार आम्ही उद्धव ठाकरे असेल तर ते चालतील. आता समजा अडीच वर्ष त्यांनी राज केलं शिंदे सरकारने, तर थोडंफार बदल व्हायला पाहिजे असं आमचं मत होतं. पण आता समजा बदल होण्यासाठीच आम्ही जे चांगलं नेता असेल त्यांनाच निवडून देणार असं आमचं मत आहे. ताई, काय सांगशात? आपण इलेक्शन चालू आहे, नेता घरपर्यंत येणार का मतदान मागायला? काय कस काय मतदान, काय विकास कामे करणार का? काय मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे? मोदी सरकार. मोदी तर मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान आहे देश ना. मग कोण सांग काय झालं? काय समजत रे आमच्या. अजून काही महिला आहेत आपल्या सोबत. दादा, काय सांगाल? सध्या निवडणुका आहेत, नेते प्रचारासाठी आपल्या गावोगावी येत आहेत, घरी घरी मतदान मागण्यासाठी येत आहेत, काय सांगाल दादा? महायुती महाविकास आघाडी कोण येईल? मोदी येणार. मोदीचे पंतप्रधान आहेत देशचे. आपण आता निवडणूक विधानसभेची, आमदार म्हणून काय कोणाकडे? नक्कीच. अजून आजीबाई पण आहेत आपल्या सोबत. आजी मतदान करता का? मतदान करतोस ना? काय वाटत? आता इलेक्शन चालू आहे, लोक मतदान मागायला राहतात, आमदार. बोला बोला. दादा, काय सध्या नेते प्रचार जोरात सुरू आहे, घरोघरेपर्यंत राजकीय नेते येत आहे का आपल्या घरापर्यंत? नाही आले नाही. काय वाटतं, येतील मत मागण्यासाठी आपल्याला? येतील. महाविकास आघाडी का महायुती, कोणाला कौल असणार आहे आपला? ते तर काय सांगता नाही येत कोणाचे मत काय येते. मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं तुम्हाला, कोण आलं पाहिजे? तर नक्कीच आपण बघितलं तळोदा शहरातील जनतेचा कौल आपण जाणून गेला. काही ज्येष्ठ नागरिक देखील आपल्या सोबत इथं आहेत. ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत. आजोबा आहेत, वर्षे. बाबा,
अनेक निवडणुका आपण बघितल्या आहेत, आता विधानसभेची निवडणूक आहेत, नेते मंडळी प्रचारासाठी येत आहेत. काय वाटतं, कशी स्थिती असणार आहे प्रचाराची? बोल रे बाबा तू आता फटाफट आणि बोला ना बोला बोला. बोला. मतदान कोणी देशात काय कसं राहील, प्रचार कसा चालू आहे? इथल्या वर्षापासून तुम्ही निवडणूक देखील राहणार. हो. हा? महायुती महाविकास आघाडी दहा देतात का 15 देतात असं तू सांग. किती निवडणुका बघितल्या आपण? किती वर्षापासून मतदान करता? गण यापर्यंत 20 वर्ष पर्यंत केलं. 20 वर्षापासून. काय दादा काय सांगाल, महायुती मला महाविकास काय मी महायुतीवाला आहे, फक्त महायुतीवाला आहे, महाविकास आघाडीवाला नाही. बरोबर, ठीक आहे. अजून काही आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल, महायुती महाविकास आघाडी कोणाला कौल असणार आहे आपला? महाविकास आघाडीला कौल असणार आहे, कारण प्रश्न अनेक गंभीर आहे. जसं महागाई झाली, बेरोजगारी झाली. तुम्ही हर व्यक्ती, आता सकाळी मी साम टीव्हीच पाहत होतो, त्याच्यामध्ये दाखवलं गेलं का किती महागाईचा प्रचंड महागाई झाली असल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे आणि त्यांनाच निवडून देणार आहे शहादा तळोदा मतदारसंघामध्ये. मुख्यमंत्री म्हणून काय चेहरा असला पाहिजे? मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचा जो फेस दिलतो, पण आमच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे मुख्यमंत्री म्हणून. तर नक्कीच आपण शहादा तळोदा मतदारसंघातील अनेक नागरिकांचा कौल देखील आपण जाणकार, काही ज्येष्ठ नेते. दादा आपण अनेक वर्षांपासून निवडणुका बघतायत, सध्या विधानसभेची निवडणूक आहे, नेते प्रचारासाठी फिरतायत, काय वाटतं कोणाला कौल असणार? तसं तर पाहिलं तर भाजपला कौल आहे असं वाटतंय. आता ज्यावेळेस 23 तारखेला निकाल येईल त्यावेळेस कळेल काय. मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं तुम्हाला, कोणाकडे? मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब येतील असं वाटतं. किती वर्षांपासून करताय? मी तर मतदान जवळजवळ 40 वर्षापासून करतोय आणि जेव्हा सर्व्हिसला होतो त्यावेळेस प्रोसाइडिंग ऑफिसर म्हणून पण कामं केलेली आहेत, मी बरेच टर्म केलेले आहेत. आता काय वाटतं, काय स्थिती असणार आहे? आता भाजप येईल आपल्या महाराष्ट्रात असं वाटतं. अनेक नागरिक आहेत सध्या मार्केटमध्ये, काही नागरिक अजून आपल्या सोबत जोडले गेले आहेत. दादा निवडणूक चालू आहे, विधानसभेची निवडणूक आहे, आपल्याला आमदार निवडायचा आहे, कसा आमदार असावा आपल्याला असं वाटतं? जो आपला विकास करेल जिल्ह्याचा आणि सर्वांना घेऊन चालणारा, सर्वांना ओळखणारा आणि जो म्हणजे महाविकास आघाडीच्या आम्हाला आमदार पाहिजे. काय कामं केले पाहिजेत, काय विकास कामं केले पाहिजे वाटतं तुम्हाला? ते रस्ते वगैरे, पूल, हे मग लोकांचे आरोग्याचं, मग अजून तुमचे दवाखान्याचे काहीतरी कोणाही समस्या जाणून घ्यायचं. मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे बघतात, कोण बनलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? एकनाथ शिंदे. नक्कीच. अजून दादा आपल्या सोबत आहेत. दादा आपण युवा आहात, एक युवा म्हणून आमदार निवडायचा आहे, कसा असला पाहिजे आमदार, कोणत्या मुद्द्यांना घेऊन आपण हे करणार? मुद्दे हे सर्वात मेन म्हणजे तुम्ही तळोदा तालुक्याची परिस्थिती पाहू शकता की रस्ते किती खराब आहेत. सर्वात जास्त मोठा मुद्दा म्हणजे रस्त्यांचा आहे. बेरोजगारी किंवा MIDC वगैरे या जिल्ह्यातच नाही, तर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या तळोदा तालुक्यात खूप आहे. तरी MIDC वगैरे असे काही छोटे मोठे प्रकल्प तालुक्यात आले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री म्हणून कोण वाटतं, काय कोण बनलं पाहिजे? मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांची आमची पहिली पसंती आहे, त्यांनाही मुख्यमंत्री म्हणून पद म्हणून त्यांना मिळावं असं. धन्य युवांशी आपण संवाद साधला आहे. आपण दादा आपल्या सोबत. दादा काय वाटतं आपल्याला, इलेक्शनचं सगळं वातावरण चालू आहे, एकदम गरमागरमी आहे? गरमागरमी तर आहे, ज्याची जशी कर्मी असेल तसं फळ भेटेल. काय वाटतं तरी पण कशी स्थिती असणार आहे, महाविकास आघाडी का महायुती? महायुती पाहिजे. महायुती पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं? फडणवीस. ताई देखील आपल्या सोबत आहेत. ताई आपण पण अनेक योजना आपण या ठिकाणी बघितल्या आहेत, काय वाटतं मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे आपल्याला? आपण सध्या बघू शकतो कशा पद्धतीने नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. रस्त्यावरच्या अनेक समस्या देखील या भागांमध्ये आहेत. महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, अनेक समस्या, रस्त्यांच्या समस्या, स्थानिक रोजगाराच्या समस्या असतील किंवा रस्त्यांच्या अनेक समस्या असतील. आपल्यासोबत काही ताई आपण सध्या निवडणुका सुरू आहेत, प्रचार बी सुरू आहे नेत्यांचा. नेते येते का आपल्यापर्यंत? काय राजकीय नेते येतात का मतदान मागण्यासाठी आपल्याला? अजून काय आले नाही, येणार ते धीरे धीरे. काय कसं काय मतदान करणार आपण, काय मुद्दे असणार? आता बघू ना, आपण पहिलं कसं काय सांगायचं.
महायुती का महाविकास आघाडी? मुख्यमंत्री म्हणून कोण वाटतं आपल्याला? कोण वाटतं? मुख्यमंत्री कोण बनलं पाहिजे असं वाटतं? राजेश पाडवे. राजेश पाडवे आमदार आहेत ना. असं मला नाही समजत मुख्यमंत्री. नक्कीच आपण सध्या या बाजारपेठांमध्ये आहोत. अनेक नागरिकांच्या देखील समस्या आहेत. महायुती असतील, महाविकास आघाडी असतील, अनेक समस्या आहेत. दादा परत आपल्याशी बोलणार आहेत. काय सांगाल दादा? आम्हाला आमदार म्हणून अजितदादा पाहिजे. का बरं असं वाटतं? त्यांनी विकास कामे केलेले आहे, त्यांनी सर्व लक्ष दिलेले आहे. सर्वांचे कोणी तिथे गेलं तरी खाली हात येत नाही, त्याची समस्या जाणून घेतात आणि कोणी तिथून निराश होऊन येत नाही. धन्यवाद. अजून आपण काही रिक्षा चालक पण आपल्यासोबत आहेत, चालक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा, निवडणुका चालू आहेत, सध्या प्रचार सुरू आहे राजकीय नेत्यांचा. कसं बघताय की युवा आहेत, आपण स्वतः ऑटो चालवतात, कसं बघतात याकडे? अच्छा है सर, ऑटो पे इनकी काम कर रहे हैं. अच्छा, क्या लगता है कौन आएगा? वो सर दोनों तगड़े खड़े हैं. महायुति महाविकास आघाड़ी, क्या लगता है आपको? वो इतना बोल नहीं सकते ना सर. मुख्यमंत्री का चेहरा कैसा होना चाहिए? क्या वो अपना जो गुण उद्धव ठाकरे ने. दादा काय सांगाल? काय सांगा निवडणुका चालू आहे, दोघी पार्टी सारखंच आहे. कोण निवडणार कोण आहे असं काही सांगू नाही शकत. महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, काय आता दोघी पार्ट्या तगड्याच आहेत, कोण सांगू नाही शकतात. गरमागरमी माहोल आहे. हा, गरमागरमी आहे म्हणून दोघी पार्ट्या तगड्याच आहे. नेते येतात आपल्यापर्यंत मत मागायला? येतात ना. येता काय मुख्यमंत्री कोण असलं पाहिजे वाटतं आपल्याला? काही सांगू नाही शकतात. नक्कीच. अनेक दादा पण आपल्यासोबत. दादा, काय वाटतं? निवडणूक चालू आहे, नेते मंडळी प्रचारासाठी फिरतायत, गरमागरमीचा माहोल आहे, कोणाला पसंती देणार? राजू दादा का बरं, काय कारण आहे? अच्छा काम करने वाला आदमी. अच्छा, महायुति के महाविकास आघाड़ी? महाविकास आघाड़ी. महाविकास आघाड़ी. राजा तो महायुति में है ना? कौन? राजेंद्र गावित. महाविकास आघाड़ी में. क्या लगता है कौन चुन के आएगा? क्या लगता है आपको? कांग्रेस. कांग्रेस आएगा. क्यों? कांग्रेस पार्टी वैसे है, देखिए जातिवादी नहीं है और जातिवादी हम लोग को पसंद नहीं है, इसलिए. क्या मुख्यमंत्री का चेहरा कैसा होना चाहिए? क्या लगता है? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होना चाहिए. उद्धव ठाकरे. धन्यवाद. अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत. दादा, प्रचार सुरू आहे सध्या, राजकीय नेते येत आहेत आपल्यापर्यंत. महायुती का महाविकास आघाडी, कसा कौल असणार आहे आपला? इथं तर बीजेपी चालणार आहे तळोद्यामध्ये. काय कारण आहे याला? कारण की आमदार साहेबांचे जेवढे बी कार्यकाम आहेत ना, कुठंच कमी पडले नाही, कोणत्याच व्यक्ती म्हणजे कमी पडले नाही साहेब. विकास कामं झाली, विकास कामे बी झाली आहेत आणि परत वैयक्तिक कोणाच्या काही अडचण असतील ना, एका शून्य मिनिटात सोडवायला तर मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाला पाहिजे. काय सांगाल दादा? काय नाही, आमचे कार्यकर्ता आम्ही सगळं काम क्लिअर करतोय. झाले का सगळे विकास कामं? हा, आमचे बीजेपीचे झालेले आहेत. विकास कामं, जनतेची कामं झालीत का? हो, केलेले आहेत साहेबांनी आमच्या. नक्कीच जनता देखील अनेक प्रतिक्रिया लोकांकडनं येत आहेत. अनेक महिला देखील आपल्याला प्रतिक्रिया देताना पाहायला येत. दादा आपल्या सोबत आहेत. दादा, निवडणूक चालू आहे, कशा पद्धतीने आपल्यापर्यंत राजकीय नेते येत आहेत का? विकास कामं झालीत का असं वाटतं आपल्याला? होत आहे, सर्व बरोबर कामं चालू आहेत आणि लोकांना कसे पाहिजे की भाऊ फॅक्टऱ्या खोलायला पाहिजे यांनी, लोकांना कामं मिळायला पाहिजे चांगले. म्हणजे इथले लोक तिकडे जायला नको पाहिजे, गुजरात मध्ये महाराष्ट्रामध्येच कामं व्हायला पाहिजे असं पाहिजे. काय मुख्यमंत्री म्हणून कोण झाला पाहिजे वाटतं आपल्याला? बीजेपी, मोदी बाबा पाहिजे आपल्याला. मोदी तर पंतप्रधान आहेत ना देशचे. तेच पाहिजे आपल्याला. मुख्यमंत्री निवडायचं आपल्याला. आणि शिंदे बाबा. नक्कीच. अजून काही नागरिकांशी आपण देखील संवाद साधणार आहोत. काही युवा तरुण पण आपल्या सोबत. दादा, युवा आहात, कसं बघता या निवडणुकीकडं? काय महाविकास आघाडी का महायुती, काय वाटतं आपल्याला? आम्हाला फक्त भाजप पाहिजे इकडे, आमदार राजेशदादा पाडवी. आम्ही फक्त एक युवा चेहरा आणि त्यांचे कार्य म्हणजे आतापर्यंत कुठलाही आमदार असा झालेला नाही या तळोदा तालुक्यात. एवढा विकास पुरुष म्हणजे फार चांगले कामं त्यांनी केले. विकास कामं काय केले त्यांनी? रस्ते आजपर्यंत ज्या गावात कोणी पोहोचलं नव्हतं त्या गावात पोहोचले. आरोग्य दूत म्हणून आहेत, आरोग्याचे कामं त्यांनी एवढे केलेले. शिक्षणावरती भर दिलेली आहे. का तळोदा शहादा तालुक्याच्या रस्त्यात म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये ते गेलेले आहेत, तिथले रस्ते वगैरे त्यांनी पूर्ण केलेले आहेत, पूल वगैरे. महायुती का महाविकास आघाडी, कोणाला कौल देणार? महायुती.
नक्कीच महायुतीचं या ठिकाणी तरुणांकडनं नाव घेतलं जातंय. अनेक जे भाजीपाला विकणारे जे तरुण आहेत ते देखील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. भाऊ, काय सांगशील, इलेक्शन चालू आहे, गरमागरमी ना मावले, एक युवा आहे, काय वाटत महायुती का महाविकास आघाडी? अरे काय म्हणत यार, तरुण आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाऊ, इलेक्शन चालू आहे, नेते मंडळी आपल्या घरापर्यंत येत आहेत का? काय मुद्दे घेऊन नेते आपल्यापर्यंत येत आहेत? आतापर्यंत तर कोणी आलं नाही घरी, पण प्रचार चालू आहे महाविकास आघाडीचा. महायुती सध्या जोरात आहे. तळोदा शहादा विधानसभेत महायुती सध्या जोरात काय आहे. वाटतं जनता कोणाला कौल देईल? जनता तर पुन्हा राजेदादांना निवडून आणेल. मुख्यमंत्रीचा चेहरा कसा असला पाहिजे? कोण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखाच पाहिजे, नाही तर देवेंद्र फडणवीस. दादा, काय सांगाल, अनेक वर्षांपासून निवडणुका आपण बघितल्या, नक्कीच आपण अजून काही नागरिकांशी सांगा. दादा, का वालो आहे? पुनर्वसन मतदान कोचलो ना? हो, का वालो आहे? रोजा पुनर्वसन मतदान महाविकास आघाडी होय में महायुती होय, इलेक्शन चालू होय, की कोणार हो? मतदान देता नाही. मुख्यमंत्री केलं एंडो पाहिजे तुम्ही? मुख्यमंत्री काय कोण निवडून देणार, काय कोणार? कोण बी हवे रे, आमका देखना मतदान ठोके देणार. काय सांगाल दादा, इलेक्शन चालू आहे? तर नक्कीच आपण जनतेचा कौल, आपण जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी संवाद साधला आहे. एकंदरीत तळोदा शहादा मतदारसंघातील जो जनतेशी आपण संवाद साधला, त्यांच्या अनेक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नेमका शहादा तळोदा मतदारसंघातील जनतेचा कौल नेमक्या कोणत्या बाजूने जाणार, कोणाला लोक पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तळोद्याहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.